नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोरोनामुळे आपल्याला या सत्रामध्ये देखील ऑनलाईन लेक्चर्सचीच तजवीज करावी लागलेली आहे. मागच्या तासामध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 6वे यात लोकप्रशासन या ऐच्छिक विषयात पेपर क्रमांक 13 सार्वजनिक धोरण आणि विकास याच्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती घेतलेली होती. या तासापासून आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत, त्याचं विवेचन करणार आहोत. जसं मागील तासात सांगितलं की लोकप्रशासनामधली ही एक आधुनिक आणि समृद्ध अशी ज्ञानशाखा विकसित होत आहे, ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पॉसिबिलिटीज, शक्यता, रोजगार हा भविष्यकाळात निर्माण होणार आहे. जसं की याच्या शीर्षकामध्येच नमूद आहे, सार्वजनिक धोरण. याचा अर्थ हे एक सरकारचं धोरण आहे. लोकांसाठी सरकार जे काही करतं त्याच्याशी संबंधित साऱ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सैद्धांतिक दृष्टिकोनातून अभ्यासता येतील. याच्या सिलेबसमध्ये जो पहिला भाग आहे तो आहे सार्वजनिक धोरण म्हणजे काय. याचाच आपल्याला आज व्याख्या पाहायच्या आहेत. सार्वजनिक धोरण म्हणजे काय याच्याबाबत एक अतिशय साधी, सोपी, सरळ आणि तितकीच अर्थपूर्ण व्याख्या ही या विषयातील एक महत्त्वाचे अभ्यासक थॉमस डाय यांनी केलेली आहे. आणि अत्यंत कमी शब्दात त्यांनी सार्वजनिक धोरण म्हणजे काय ते अचूकपणे नमूद केलेलं आहे. सार्वजनिक धोरणाची व्याख्या करताना ते म्हणतात की काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे शासनाने ठरवणे म्हणजे सार्वजनिक धोरण होय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 2-3 गोष्टी लक्षात येतील. एक म्हणजे ही शासनाची कृती आहे. ही जी शासनाची कृती आहे ती सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मकही असू शकते. यामध्ये शासन आपल्याला काहीतरी करत असताना देखील दिसू शकतं आणि काहीच न करण्याबाबत सुद्धा शासनाची भूमिका ही आपल्याला दिसू शकते. अनेकदा असं म्हटलं जातं की कुठलाही निर्णय न घेणे म्हणजे एक प्रकारचा निर्णय असतो, किंवा कुठल्याही प्रकारची कृती न करणे ही देखील एक विशेष ठरवून करण्यात आलेली कृतीच असते. त्या प्रकारामध्ये या व्याख्येचा अंतर्भाव आपल्याला करता येऊ शकतो की ज्याच्यामध्ये थॉमस डाय असं म्हणतो की शासन काही करत असेल किंवा करत नसेल तर हे दोन्हीही जे आहेत हे सार्वजनिक धोरणाचाच एक भाग आहेत. म्हणजे या कोरोनाच्या महामारीमध्ये जर शासन ठराविक राज्यांना तत्परतेने ऑक्सिजन पुरवत असेल आणि बाकीच्यांना पुरवत नसेल तर ते सार्वजनिक धोरणच म्हणावं लागेल. किंवा नैसर्गिक वादळामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यानंतर जर का पंतप्रधान गुजरात राज्याला
1000 कोटी देत असतील आणि महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू यांना तशी भरीव मदत करत नसतील किंवा मदतच करत नसतील, तर ते सुद्धा सार्वजनिक धोरणाचाच एक भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण तिथं शासन काही करताना देखील दिसत आहे आणि काही करण्याचं टाळताना देखील दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतो की अनेक वेळा शासन तटस्थ राहण्याच्या, मौन पाळण्याच्या किंवा कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती करणे टाळत असते. आपल्याला ही व्याख्या अशा धोरणांचं स्पष्टीकरण द्यायला अधिक मदत करते. म्हणजे सरकारनं काही केलं किंवा नाही केलं तर ह्या दोन्हीही बाबी ह्या आपल्याला सार्वजनिक धोरण म्हणून स्पष्ट करता येऊ शकतात. यानंतरची पुढील व्याख्या जी आहे ती आहे वायड्रोर यांची. सार्वजनिक धोरणाचे हे देखील एक अभ्यासक आहेत, चिंतक आहेत आणि यांनी सार्वजनिक धोरणाची व्याख्या करत असताना म्हटलं आहे की मुख्य कृती कार्यक्रम किंवा मेन अजेंडा जो असतो सरकारचा, त्याला अनुलक्षून कार्यवाही किंवा अंमलासाठी असणारी सर्वसामान्य मार्गदर्शक तत्त्वे सार्वजनिक धोरण आहेत. म्हणजे आपण पाहतो की एक मोठी फ्रेमवर्क होते सार्वजनिक धोरण म्हटल्यानंतर, आणि त्या मोठ्या फ्रेमवर्कमध्ये त्या मुख्य कृती कार्यक्रमाला अनुरूप त्याला डोळ्यासमोर ठेवून इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यवाही केल्या जातात किंवा मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणली जातात. जसं आपण पाहतो की आपल्याला सध्याच्या या कोरोनाच्या स्थितीमध्ये अनलॉक व्हायचं आहे, तर अनलॉक व्हायचं हा एक मोठा कार्यक्रम आहे, किंवा लॉकडाऊनही करायचा असेल तर तो एक मोठा मुख्य कार्यक्रम आहे. आणि मग त्याला अनुसरून जी काही कार्यवाही होत असते किंवा त्या मुख्य कार्यक्रमाला डोळ्यासमोर ठेवून लॉक किंवा अनलॉकच्या मुख्य कार्यक्रमाला डोळ्यासमोर ठेवून ते मुख्य चौकट डोळ्यासमोर ठेवून मग आपण पाहतोय की प्रत्येक जिल्हा स्वतःची नियमावली तयार करत आहे. शासनाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे, गाईडलाईन्स ही प्राप्त होत आहेत की जी त्या मुख्य कार्यक्रमाला अनुरूप आहेत. तर वायड्रोर असं म्हणतोय की हेच सार्वजनिक धोरण आहे. एक मेन अजेंडा असतो, मुख्य कार्यक्रम असतो, आणि त्या कार्यक्रमाला पूरक, त्या कार्यक्रमाला अनुलक्षून, त्याला अनुसरून, त्याच्यासाठी अनुषंगिक अशा अनेक ज्या गोष्टी असतात किंवा मार्गदर्शक तत्त्वे असतात किंवा धोरणांना जोडून येणारी उपधोरणे असतात, तर ह्या साऱ्या गोष्टींना वायड्रोर हा सार्वजनिक धोरणाच्या कक्षेमध्ये ठेवतो. यानंतरची पुढची व्याख्या आपल्याला पाहता येईल ती रिचर्ड रोज यांची. रिचर्ड रोज यांनी देखील अत्यंत स्पष्ट शब्दात सोपी सरळ व्याख्या केलेली आहे. आणि रिचर्ड रोज असं म्हणतात की आपण नेहमी बोलीभाषेत म्हणतो की हा सरकारचा निर्णय आहे, गव्हर्नमेंटचं डिसिजन आहे, आणि तेच आपण सार्वजनिक धोरण आहे असं म्हणतो. ते चूक देखील नाही, परंतु रिचर्ड रोज त्याच्यासमोर जात आहेत आणि म्हणत आहेत की सार्वजनिक धोरण म्हणजे केवळ एक निर्णय नाही आहे, ते कुठलंही एक छोटं मोठं डिसिजन असं नाही, तर तो त्या डिसिजनला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या काही कृती करायच्या आहेत, जे काही उपक्रम राबवायचे आहेत, त्याचा एक रोडमॅपच, एक ब्लूप्रिंटच, एक संबंध आराखडाच सार्वजनिक धोरण आहे. म्हणजे शासन फक्त एक डिसिजन घेत नाही की आम्हाला लॉकडाऊनसाठी हे करायचं आहे, लस पुरवठ्यासाठी हे करायचं आहे. ते फक्त एक निर्णय नसतं, किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये
फक्त त्याच्यावर चर्चा होऊन घेतला जाणारा तो एक निर्णय नसतो. तर तो निर्णय फिजिबल व्हावा, तो प्रत्यक्षात व्यवस्थितपणे उतरावा, तो शक्य असावा, प्रासंगिक असावा, यासाठी मग इतर अनेक कृती करावयाच्या असतात. त्याला जोडून अनेक उपक्रम हे तुम्हाला राबवावे लागतात. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं आपण पाहिलं की ते एक डिसिजन झालं लॉकडाऊनचं. परंतु त्या लॉकडाऊनमध्ये डॉक्टरांसाठी एक कृती कार्यक्रम आला, पोलिसांसाठी एक कृती कार्यक्रम आला, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांसाठी एक कृती कार्यक्रम आला. म्हणजे लॉकडाऊन झालं किंवा केलं हा फक्त एक निर्णय राहिला नाही, तर त्या निर्णयाला प्रत्यक्षात उतरवत असताना अनेक गोष्टी, अनेक कृती, अनेक उपक्रम, नियम, उपनियम हे आपल्याला त्याच्या जोडीला द्यावे लागले. आणि हा एक मोठा संबंध, एक आराखडा म्हणून आपल्याला तो पाहायला मिळतो. यानंतर आणखीन एक छान व्याख्या केलेली आहे कार्ल फ्रेडरिक यांनी. ते म्हणतात, एखादी व्यक्तींचा समूह किंवा शासन यांना एक प्रत्येकाला वातावरण मिळालेलं असतं. यांना प्रत्येकाला एक परिस्थिती ही उपलब्ध झालेली असते. या परिस्थितीमध्ये अनेक आव्हाने असतात, अनेक संधी असतात. तर अशा प्राप्त वातावरणातील जे काही कृती कार्यक्रम निर्धारित असतात, कार्ल फ्रेडरिक त्याला सार्वजनिक धोरण म्हणतोय. मग तो पुढे जाऊन म्हणतोय त्याचं विश्लेषण करताना की या धोरणामध्ये ज्या काही संधी उपलब्ध असतात त्यांचा उपयोग स्वतःच्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी किंवा जे ध्येय निर्धारित करण्यात आलेलं आहे त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी, ज्या समस्यांना सोडवण्यासाठी सरकारला काम करावं लागतं, त्याला अनुरूप तुम्हाला जे वातावरण मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या तुम्हाला संधी मिळालेल्या आहेत, जी संसाधनं मिळालेली आहेत, त्याच्या मर्यादेमध्ये राहून, त्या चौकटीमध्ये राहून तुम्ही जे काही करता, कृती कार्यक्रम, उपक्रम, कार्ल फ्रेडरिक यालाच सार्वजनिक धोरण असं नाव देतो. म्हणजे सार्वजनिक धोरणाचा कार्ल फ्रेडरिक यांनी पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील अभ्यास केलेला आहे. म्हणजे ते केवळ एका निर्णयाप्रत किंवा सरकारच्या कृतीप्रत तिथपर्यंतच मर्यादित न राहता ते त्या सरकारला, त्या निर्णयाला प्राप्त झालेल्या वातावरणाचा देखील विचार करतात, त्या परिस्थितीचा देखील ते पूर्ण विचार करतात. ती परिस्थिती, ती समस्या सोडवण्यासाठी, त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी जी संसाधने उपलब्ध आहेत, ज्या संधी उपलब्ध आहेत, जी आव्हाने त्याच्यासमोर आहेत, त्या साऱ्या गोष्टींचा समग्रपणे अभ्यास हा आपल्याला सार्वजनिक धोरणामध्ये करावा लागतो, असे स्पष्ट संकेत कार्ल फ्रेडरिक यांनी आपल्या या व्याख्येमधून दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक सरकार उद्देश, ध्येय घेऊन चालत असतं, त्याच्यानुसार ते निर्णय घेत असतं, त्याच्यानुसार ते कृती कार्यक्रम हे राबवत असतं. ह्या साऱ्या गोष्टींच्या बरोबरीनेच कार्ल फ्रेडरिक यांनी त्या सरकारला, त्या त्या ध्येयाला, त्या उद्देशाला अनुरूप जी परिस्थिती आहे त्याचा देखील अंतर्भाव हा या व्याख्येमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील तासामध्ये सार्वजनिक धोरणाशी संबंधित असणाऱ्या आणखी काही अभ्यासकांच्या, विचारवंतांच्या
आपण व्याख्या अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर या व्यक्तिसापेक्ष व्याख्यांमधून आपल्याला साररूपाने काय सांगता येऊ शकतं, काय अर्थ आपल्याला घेता येऊ शकतो, याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तूर्तास धन्यवाद.